ग्रंथही सुद्धा लिहिलेत बघ. कारण परमरस ग्रंथाची एवढा महत्व आहे. तर गुरुजींचा एवढा अडचणीतून बाहेर पडले. आणा गुरुजींचा एवढा अडचणीतून बाहेर पडले होते, शारीरिक इथून बाहेर आल्यानंतर गुरुजींनी एक ठरवले, मी माझ्या हातातून परमरहस्य लिहणार. आता एवढा संख्येनं आम्ही आहोत, हातानं परमरहस्य 17 अध्याय लिहिलो का कोणी? आहेत तसंच कोणी लिहायचे प्रयत्न तर केले का? बघा गुरुजी मात्र काय केले, गणेश गुरुजी 17 अध्याय स्वतः हातातून लिहिले. हातातून लिहिल्यानंतर तुम्हाला कुणालाही सुद्धा त्याचे वाचन करता येते. कुणालाही वाचन करते, एवढं स्पष्टपणे लिहिलेलं आहे. फक्त ज्ञानेश्वर, फक्त परमरहस्य नाही, ज्ञानेश्वरी सुद्धा गुरुजींनी लिहिलेले आहे. असे अनेक ग्रंथ त्यांच्या डोक्यात की अजून लिहायचा प्रयत्न आहे. म्हणून तुम्हा सर्वांनी सुद्धा मला सांगायचं आहे, तर ह्या ग्रंथ तुम्ही सुद्धा फक्त वाचन करू नका, त्याच्यावर थोडंफार काम करा. आज आवर्जून सांगायचं म्हणजे गणपतराव धुळशेट्टी आहेत, गणा महाराज आहेत बरं येतात, ते चांगलं प्रवचन सुद्धा करू शकतात. चांगलं आता वाचन सुरू केलं. मी तर म्हणतो गणा महाराज इथून पुढे तुम्ही थोडाफार लिहला, चांगला थोडाफार वाचलं, तर भविष्यामध्ये चांगलं कीर्तनकर सुद्धा तुम्ही व्हायला काय हरकत नाही. काही सांगता येते ना, कारण तुमचा अभ्यास आहे, तुम्हाला बोलायची पद्धत आहे. मग थोडाफार बोलायला सुरुवात केलं, अभ्यासपूर्वक अनुभव पद्धतीने बोलणारं झालं, तर अजून भरपूर काय आपल्याला ऐकायला भेटतं आणि चांगलं काय